नमस्कार, आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रियंका पंडितास तुम्हाला अक्षय तृतीयानिमित्त तांदळाची खीर बनवून दाखवते। तर चला बघूया खीर कशी बनवायची ती। हे मी सजावटीसाठी काजू क्रश करून घेतलेले आहे। हे 1 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे। हे 1 वाटी मी साखर घेतलेली आहे। हे काजू मनुका घेतलेले आहे। हे केशर घेतलेले आहे आणि जायफळ वेलची पूड। पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। त्यात आपण काजू मनुका पहिले तळून घ्यायचे। चमच्याने हळूहळू हलवून घ्यायचे तुपामध्ये। आता हे बघा आपले काजू मनुका चांगले तुपात भाजले गेलेले आहेत। ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। याच तुपामध्ये आपण आता 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत खिरीसाठी, ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तुपामध्ये चांगले तांदूळ खरपूस भाजून घ्यायचे। तुपात चांगले तांदूळ भाजून झालेले आहेत। ते आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। हे तांदूळ मी चांगले भाजून घेतलेले तुपामध्ये, ते आता मी मिक्सरला लावणार आहे। तर त्याची पावडर करायची, पीठ करायचं नाहीये आणि बारीक सुद्धा वाटायचे नाही। ते भरड वाटून मिक्सरला भरड वाटायची त्याची। हे बघा हे तांदूळ असे मिक्सरला वाटून झालेले आहेत, त्याची भरड काढली आहे। तर चला आता आपण खिरीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा 1 लिटर मी ते दूध घेतलेलं आहे। त्या दुधामध्ये प्रथम ते गरम करून टाकून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी आता प्रथम साखर घालते 1 वाटी। साखर आता 1 वाटी टाकली होती, ती आता विरघळली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचे। दुधाला उकळी काढायची नाही, उकळी काढायच्या आधीच हे साहित्य आपल्याला टाकून घ्यायचे। कारण उकळी आल्यानंतर टाकल्यानंतर दूध फाटण्याची शक्यता असते, म्हणून आपण उकळी यायच्या अगोदरच सगळं साहित्य टाकून घ्यायचे। दुधाला उकळी आलेली आहे आणि त्यात मी आता तळून काढलेले काजू मनुका टाकत आहे। त्यात जायफळ वेलची पूड टाकत आहे। खीर बघा आता आपली दाटसर होत आलेली आहे। त्यात थोडंसं आपण आता केशर टाकूया। माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरी चालेल। ही खीर आपली आता तयार झालेली आहे। तर आपण एका बाउलमध्ये ती काढून घेऊया। ही खीर खाण्यासाठी ही तयार झालेली आहे। तुमच्या घरी ही नक्की करून तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार।